कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, बेपत्ता युवकाचा 4 दिवसानंतर मृतदेह सापडला. कठडे नसल्याने 30 फूट खोल दरीत कोसळून युवकाचा मृत्यू. महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाट परिसरात एका बेपत्ता युवकाचा 4 दिवसानंतर मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे आणि रस्त्याच्या कडेला कठडे नसल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मृत युवकाचे नाव रोहित फार्मजी गावित, वय 26, राहणार खामचौदर, पोस्ट सोनखाप, तालुका नवापूर असे आहे. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी ते त्यांची मोटरसायकल क्रमांक GJ 5 MM 2425 घेऊन डुक्कर झिरे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथे आजोबा बाबूलाल नामदेव देसाई यांच्या घरी गेले होते. दुपारी सुमारे 11 वाजता ते परत निघाले, मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. 4 दिवसांच्या शोधानंतर दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी उशिरा खोड्यादेवपासून विसरवाडीकडे येताना अंदाजे 800 मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला पुलाखाली सुमारे 30 फूट खोल दरीत त्यांची मोटरसायकल आढळून आली. खाली उतरून पाहणी केली असता रोहित गावित हा गंभीर जखमी अवस्थेत आढळला. तात्काळ पोलीस पाटील गुलाबसिंग गावित यांना माहिती देण्यात आली. विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. रोहित गावित यांना तातडीने खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषित केले. प्राथमिक तपासात रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलवरील ताबा सुटून युवक थेट पुलाखाली दगडावर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. कोंडाईबारी ते विसरवाडीच्या दरम्यानमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये या ठिकाणी असे काही धोकेदायक नाले आहेत किंवा अशा ज्या काही धोकेदायक जागा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी की आता याला बिलकुलच कुठल्याही प्रकारचा संरक्षण कठडा नाही आहे. आणि या ठिकाणी एवढा मोठा खड्डा आहे की या ठिकाणी म्हणजे मोटरसायकल तर सोडा, परंतु एखादा ट्रक मावेल एवढी मोठी या ठिकाणी एवढी धोकेदायक जागा आहे. आणि त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आता आम्हाला अशी माहिती मिळाली की 4 दिवसापूर्वी एका युवक मोटरसायकलवरून या ठिकाणी पडला आणि त्याची डेड बॉडी जी आहे ती 4 दिवसानंतर सापडलेली आहे. तर महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जसे हे जे काही धोकेदायक स्पॉट असतील तर या स्पॉटला कठडे म्हणा किंवा संरक्षक भिंती वगैरे असे उपाययोजना या ठिकाणी करायला पाहिजे. धन्यवाद. मी लहू देसाई, मुक्काम डुक्कर झिरे, तालुका साक्री, जिल्हा धुळे हा बेपत्ता झाला होता. तर काय नाव त्याचं? काय नाव? रोहित फार्मजी गावित हा राहणार खामचौदर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. तर 4-5 दिवस बेपत्ता झाला. नंतर आम्ही शोधाशोध केली, परंतु आम्ही हवेच्या लावून एक पूल बांधलेला आहे. तिथं एका पुलाच्या इथं कठडे नाही. कुठं दादा? खोड्या देवाच्या पुढं थोडं, म्हणजे कोंडाईबारी घाटामध्ये का? कोंडाईबारी घाटात खोड्या देवाच्या 1 मैल थोडा पुढं. हो का? तिथं पूल, छोटाचा पूल आहे. तिथं कठडे नाही, हवेवाल्यांनी कठडे बांधलेले नाही. तर गाडी चालवता असताना तर कदाचित त्याचा झोल त्याच्यात गेला आणि 20-1 फूट खोल आहे. हो का? आणि त्याच कल्पनेचं त्याला लागलं असं आणि त्याचा डोक्याला मार लागला आणि छातीला मार लागलेला आहे. हवेला कठडा नसल्यामुळे माझ्या बासाचा तोल त्या खड्ड्यात गेला आणि त्याला डोक्याला मार लागलं आणि छातीला मार लागलं. असे कठाडे हवेवाल्यांनी बांधले कठाडे दिले नाही हवेवाल्यांनी, तर लोकांचा कित्येकांचा मृत्यू होऊ शकतो याची कल्पना नाही. त्याच्यासाठी हवेवाल्यांनी लक्ष द्यावे आणि लोकांचा मृत्यू व्हावा नाही याची काळजी घ्यावी. या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर महामार्गावर आवश्यक कठडे व सुरक्षा भिंती असत्या तर हा युवक 30 फूट खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडला नसता, असा रोष नातेवाईकांनी व्यक्त केला. कोंडाईबारी घाट व खामचौदर परिसरात महामार्गाचे काम अपूर्ण असून योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महामार्ग प्राधिकरण किती दिवस दुर्लक्ष करणार? आणखी किती तरुणांचे जीव जाणार असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. तात्काळ कठडे, चेतावणी फलक व प्रकाश व्यवस्था उभारावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत वसावे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, कोंडाईबारी.